नमस्कार मंडळी. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला सगळ्यांनाच सारखं कोल्ड्रिंक्स प्यावं, गारगार प्यावं, आईस्क्रीम्स खावी असं वाटतं. परंतु ह्या आर्टिफिशियल गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखर असल्यामुळे आपण सतत त्या घेत राहिल्या तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि कोल्ड्रिंकचं मुख्य म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जितकं जास्त कोल्ड्रिंक प्याल तेवढी जास्त तुम्हाला अजून तहान लागत राहते. त्यामुळे आज मी तुम्हाला 5 अशा सोप्या गोष्टी सांगणार आहे पटापट, ज्या तुम्ही प्यायल्या असत्या तुम्हाला छान ताजंतवानं आणि हायड्रेटेड राहायला मदत होईल. पहिली गोष्ट आहे की ते पातळ ताक, जे तुम्ही भरपूर घेऊ शकता. दुसरी गोष्ट आहे, ट्रेडिशनली आपल्याकडे या दिवसात कोकम सरबत, आवळा सरबत, आंब्याचं पन्हं बनतं. त्या गोष्टी ह्या सीझनसाठी बनलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या घेऊ शकता. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सब्जा. हा शरीराला खूप जास्त थंडावा देतो, चिया सीड्सपेक्षा जास्त. त्याच्यामुळे तो तुम्ही दुधात किंवा पाण्यात घालून घेतलात तर तुम्हाला छान हायड्रेटेड राहायला मदत होते. चौथी गोष्ट आहे, जे जनरली आम्ही डायटिशियन्स सांगत नाही पण कोल्ड्रिंकपेक्षा नक्कीच बेटर आहे, ते म्हणजे फळांचे रस, फ्रूट ज्यूसेस. आणि पाचवी गोष्ट आहे, काही काही भाज्यांचे ज्यूससुद्धा शरीराला थंडावा देतात, जसं लेमन मिंट आहे किंवा काकडीचा ज्यूस आहे, गाजर बीटाचा ज्यूस आहे. तर तुम्ही आपलं काकडीचं कोल्ड सूपसुद्धा बनतं, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर पण आहे. तर तुम्ही अशा प्रकारे आपल्याला छान हायड्रेटेड या समरमध्ये नक्की ठेवा.